श्री पतंजलि महामुनये नमः। अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा। योगसूत्रकार चित्तवृत्तीच्या निरोधांचा उपाय, चित्तवृत्ती निरोधाचा उपाय सांगण्यासाठी उपक्रम करतात। अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा, अर्थात त्या चित्तवृत्तींचा निरोध हा अभ्यास आणि वैराग्याद्वारा होत असतो। असं आहे की योग म्हटल्यानंतर चित्तवृत्तींचा निरोध असतो, असं आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी प्रबोधन या शास्त्रामध्ये केलं गेलं। आता हा योग म्हणजे चित्ताला बूच मारण्याचा प्रकार किंवा थोपवण्याचा प्रकार, अशा प्रकारे कल्पना करणं आता हास्यास्पद आहे। म्हणजे आतापर्यंत जे विवेचन झालं, योगशास्त्राचा उपक्रम करताना जे विवेचन झालं, त्या ठिकाणी असं स्पष्ट झालं की योग म्हटल्यानंतर चित्ताला बूच मारणं, चित्ताला थोपवणं असले प्रकार नाहीयेत। जसं एखाद्या प्रवाही नदीला धरण, बांधा वगैरे यांच्याद्वारा अटकविता येतं, नदीला अटकविता येतं, पण योग हा तसा चित्त प्रवाहाला थांबवण्याचा प्रकार नाहीये। तसंच योगिक चित्तवृत्ती निरोधाचा प्रकार हा शरीर विज्ञानगत मज्जा मानसीय असा शुद्ध तांत्रिक सुद्धा प्रकार नाहीये। जसं वैद्यकशास्त्रामध्ये एखाद्या शरीराच्या अंगाला बधीर करतात, जसं लोकल एनेस्थेसिया किंवा जनरल एनेस्थेसियाद्वारा सबंध चेतना ही हरवली जाते, तसा मेंदूस्थ विचार केंद्राला बधीर करून चित्तवृत्ती निरोध साधणारा योग नसतो। म्हणजे मेंदूमध्ये विचार केंद्र जे आहे त्यांना बधीर करून मानस व्यापार स्थगित करण्याचा प्रकार हा नाहीये। तसंच मानस रोगोपचारामध्ये तंद्रा म्हणजे रेव्हरी ज्याला म्हणतात, तर तंद्रा आणणं किंवा कोमॅटोज यासारख्या अवस्था आणणं असा मज्जा मानसीय यंत्रणेवरचा किंवा एखाद्या द्रव्याद्वारा, औषधीद्वारा, वायूद्वारा एक प्रकारे मानस व्यापार जो आहे तो स्थगित करण्याचा जो प्रकार आहे तो योग नसतो। योग हा अभ्यास वैराग्याद्वारा साधणारा चित्तवृत्ती निरोध असतो। म्हणजे हा जो योग असतो तो अभ्यास वैराग्याद्वारा प्राप्त झालेला असतो। दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून मानस व्यापार थांबवणं, थोपविणं, स्थगित करणं हा प्रकार योग नसतो। अशी पूर्वपीठिका आपल्याला सुरुवातीच्या सूत्रांमध्ये झालेली आहे। तर आता या प्रस्तुत सूत्रामध्ये तो जो चित्तवृत्ती निरोधाचा हा योगिक प्रकार आहे तो आता सिद्धांतशः या ठिकाणी मांडला जाणार आहे। या ठिकाणी अभ्यास आणि वैराग्य असे दोन उपाय सांगितलेत। तर अभ्यास म्हणजे काय आणि वैराग्य म्हणजे काय हे या ठिकाणी आद्य प्रश्न असतात। अर्थात स्वतंत्र सूत्रानिशी त्यांचा विचार हा मांडला गेलेला आहे। अभ्यासाविषयी एक स्वतंत्र सूत्र आहे, वैराग्याविषयी स्वतंत्र सूत्र आहे। त्यामुळे तद्विषय केवळ या ठिकाणी प्रस्तावना करून आपण पुढे जाऊ शकतो। तर या ठिकाणी अभ्यास या पदानं जे काय अभिप्रेत असतं ते म्हणजे काय, तर चित्ताला शांत करणं, चित्ताला भरकटण्याचा जो धर्म आहे, त्याचा जो भरकटण्याचा धर्म आहे त्याच्यापासून अटकविणं, परावृत्त करणं किंवा त्याला नियोजित करणं, चित्ताला अंतर्मुख करणं, चित्ताला लहरी आणि बेताल धर्मापासून परावृत्त करणं, चित्ताची चंचलता कमी करणं, चित्तातले क्षोभ,
आचके कमी करणं, चित्ताला स्थिरपद देणं, यासाठी जे जे प्रयत्न असतील, जे जे यत्न असतील, त्यांना अभ्यास असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न असा उभा राहतो की चंचल, क्षुब्ध, आवेगशील, प्रेरणाशील अशा चित्ताला शांत करणं हा प्रकार अत्यंत असंभवनीय वाटतो. म्हणजे मागे एकदा सांगितलं की आपलं चित्त म्हणजे मर्कडस्य सुरापानम अशा प्रकारचं चित्त आहे. मर्कडस्य सुरापानम तस्य वृश्चिकदंशनम तन्मध्ये भूतसंचारः यद्वा तद्वा भविष्यति, हे जे प्रसिद्ध सुभाषित आहे तशा प्रकारचं आपलं मानवी मन आहे. मग त्यामुळे हा सगळा प्रकार अशा चंचल, क्षुब्ध, आवेगशील, प्रेरणाशील मनाला शांत करणं, चित्ताला शांत करणं हे सगळं असंभवनीय वाटतं. आणि ही वास्तवता दुर्लक्षित करण्याएवढी क्षुल्लक सुद्धा नसते. या ठिकाणी गीतेतला एक प्रसंग आठवल्याशिवाय राहत नाही. 6व्या अध्यायामध्ये चित्तवृत्ती निरोधाचं महात्म्य भगवंतांच्या मुखानं ऐकल्यानंतर, एवढं ऐकून सुद्धा म्हणजे साक्षात भगवंत ध्यानयोगाचं निरूपण करतात आणि ते ऐकल्यानंतर अर्जुन एक लाख मोलाचा प्रश्न करतो. अर्जुन म्हणतो, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अर्जुन म्हणतो, कृष्णा, हे मन अत्यंत चंचल आहे. अगदी कोणताही शुभ असा बेत किंवा शुभ संकल्प हे मन काही तडीस जाऊ देत नाही. आणि तसं तडीस जाऊ न देण्यासाठी हे मन अत्यंत दक्ष असतं, अतिदक्ष असतं. या दांडग्या आणि बलवान अशा मनाला थांबवणं म्हणजे वार्याची मोठ बांधण्यासारखं नाही का? मला नाही वाटत की हा निरोध हा शक्य आहे. तू जो आतापर्यंत योग सांगितलास तो मला नाही वाटत की हा शक्य आहे म्हणून. भगवान म्हणतात, खरं आहे अर्जुना, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अर्जुना, निसंशय खरंय, मनाचा निग्रह करणं हे अत्यंत अवघड आहे, किंबहुना अशक्यप्राय. पण अर्जुना, अभ्यास आणि वैराग्यानं ते साधतं. अशा प्रकारे अभ्यास आणि वैराग्य यामध्ये जादू आहे. त्यामुळे अभ्यास आणि वैराग्य ह्याची आपल्यामध्ये जी काही संकल्पना आहे, अर्थ आहे, तो निश्चितच अशा प्रकारची जादू करू शकेल याची कल्पना आपल्याला करता येत नाही. त्यामुळे अभ्यासाचा योगिक अर्थ काय आहे, योगशास्त्रामध्ये अभ्यास म्हणजे काय आणि योगशास्त्रामध्ये वैराग्य म्हणजे काय, हे जर समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की खरोखरच अभ्यास आणि वैराग्य या उपायामध्ये जादू आहे. या वायुरीव मनाला सुद्धा कसा अटकावा घालता येतो हे या ठिकाणी लक्षात येईल. आता या अभ्यास आणि वैराग्यात अशी काय जादू भरलेली आहे आणि यामध्ये चित्तवृत्ती निरोधाचं मनोविज्ञान कसं दाट साठलं आहे हे या अभ्यास वैराग्य प्रकरणांती आपल्याला समजेलच. म्हणजे हे जे प्रकरण आहे त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल की यामध्ये अशी काय जादू आहे आणि यामध्ये असं काय मनोविज्ञान साठलंय, असं काय सामर्थ्य साठलंय. अर्थात हा सगळा प्रकार या प्रकरणांती लक्षात येईल. अभ्यास या संकल्पनेचा अर्थ त्याच्या प्रसिद्धार्थापेक्षा वेगळाच असल्यानं तो आता आपण पाहिलाच, वर सांगितलाच. आता वैराग्य या पदानं मात्र त्याचा अर्थ विषय वितृष्णा किंवा विषयांमध्ये तृष्णाभाव याचा अभाव असाच या ठिकाणी अर्थ आहे. तसंच गीताशास्त्राचं जे आपण आता वर उद्धरण पाहिलं ते उद्धरण देऊन चित्तवृत्ती निरोधाचा गीतोक्त उपायच पातंजलांना सुद्धा प्रतिपाद्य आहे
असंही या सूत्रावरून दिसतं. म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी अभ्यास वैराग्य याद्वारा तसं होऊ शकतं. अर्जुना, मनाला थांबवता येतं, मनाचा निरोध करता येतो, मनाला थोपवता येतं. असं सांगताना म्हणतात अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येन च गृह्यते. आणि हा जो गीतेचा उपदेश आहे तसाच हुबेहूब उपदेश पतंजली सुद्धा देतात. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. अर्थात हे साम्यस्थळ या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतं. भगवद्गीतेतलं आणि योगसूत्रातलं साम्यस्थळ या ठिकाणी प्रकर्षाने जाणवतं. आता अभ्यास हा चित्तवृत्ती निरोधाचा उपाय, त्याचा एक घटक आहे. त्याचे दोन उपाय आहेत, त्यातला अभ्यास हा एक घटक आहे. आणि असं प्रतिपादन करण्यामागं शास्त्राचं तात्पर्य काय, म्हणजे अभ्यासाला एक घटक म्हणून सांगणं, या तात्पर्य काय आहे याविषयी आपल्याला उहापोह करावा लागणार आहे. पण तो करण्यापूर्वी अभ्यास या पदानं शास्त्राभिप्रेत किंवा शास्त्राभिमत किंवा शास्त्रोक्त असा त्याचा अर्थ काय आहे हे पाहणं आवश्यक असतं. पण त्याचा अर्थ आता वर सांगून झालाच की चित्ताला शांत करणं, चित्ताला भरकटण्यापासून अटकवणं, त्याचा भरकटण्याचा धर्म आहे त्याच्यापासून त्याला अटकावा देणं किंवा त्याला नियोजित करणं, चित्ताला अंतर्मुख करणं, चित्ताला लहरी आणि बेताल धर्मापासून परावृत्त करणं, चित्ताची चंचलता कमी करणं, चित्तातले क्षोभ आचके हे कमी करणं, चित्ताला स्थिरपद देणं, हा त्या अभ्यासाचा प्रसिद्ध अर्थ आहे असं आपण सुरुवातीलाच पाहिलं. आता मुख्यतः अभ्यास या पदानं चित्ताला चंचल धर्मापासून परावृत्त करणं, अंतर्मुख करणं, त्यातील क्षोभ आचके कमी करून चित्ताला शांत करणं, त्याला स्थितिस्थापकत्व देणं, स्थिती देणं, यासाठी जो जो प्रयत्न असतो तो अभ्यास असतो. त्यासाठी तुम्ही जो जो काही प्रयत्न कराल तो सगळा अभ्यास या वर्गामध्ये मोडत असतो. अर्थात अशा शांती, स्थैर्य आणि स्थितीप्राप्त चित्तातच योगज निरोध संभवू शकतो हे या ठिकाणी पक्क समजावं. अशा योगशास्त्रीय प्रतिपादनामध्ये मनोवैज्ञानिक सुद्धा सुसंगतीच आपल्याला दिसते. स्पष्ट होतं की मनाला हे धर्म प्राप्त करून घेण्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर निश्चितच निरोध हा दृष्टिक्षेपात येऊ शकतो अशी आपण कल्पना निश्चितच करू शकतो. तसंच वैराग्य या चित्तवृत्ती निरोधावरील उपाय घटकामध्ये सुद्धा शास्त्रीय सुसंगती दिसते. वैराग्याचा अर्थ समस्त इहपारलौकिक म्हणजे दृष्ट अनुश्रविक विषयांमध्ये अस्पृहा, वितृष्णा, रागराहित्य, लोभराहित्य आणि ईर्ष्याराहित्य असा हा वैराग्याचा अर्थ आहे. या विषयांमध्ये वितृष्णादी संभवल्यानं चित्ताचा हा उपशम होऊ शकतो आणि त्यामुळे चित्तवृत्ती निरोध हा संभवनीय होऊ शकतो असं जे प्रतिपादन आहे ते सुद्धा सुसंगत आहे असं म्हणावं लागतं. आणि या प्रतिपादनामध्ये विज्ञान असं टच्च भरलं आहे असंही आपल्याला स्पष्ट दिसतं. म्हणजे या ठिकाणी गूढवाद काही नाहीये, गुह्य काही नाहीये. आपल्याला सुसंगती त्या ठिकाणी स्पष्ट दिसते की अभ्यासाचा अर्थ काय आणि निरोध आणि वैराग्याचा अर्थ काय आणि निरोध यामध्ये सुसंगती आपल्याला स्पष्ट दिसते. आता असं पहा की इहपारलौकिक म्हणजे दृष्टानुश्रविक विषयामध्ये वैराग्य येण्यानं काय होतं तर वासना, चोदना म्हणजे ज्याला पॅशन पोटेन्शियल म्हणता येईल ना, किंवा ज्याला कर्मचोदना असं म्हणता येईल किंवा ज्याला ऍक्टिव्हिटी पोटेन्शियल असं म्हणता येईल, त्या दोन्ही पोटेन्शियल्स हे निर्मूल व्हायला लागतात किंवा अशक्त तरी होतात, निशक्त व्हायला लागतात. आणि मग ते निर्मूल झाले तर त्यांच्या अभावानुसारी चित्तवृत्ती निरोध हा शक्य असतो. हे मनोविज्ञान हेरण्या इतकं स्पष्ट आहे. म्हणजे तुम्हाला जर विषयांमध्ये उपरती आली, इहपारलौकिक विषयामध्ये जर उपरती आली, वैराग्य आलं,
तर तुमच्या वासना, चोदना, प्रेरणा या सगळ्या विरघळत जातात. कर्मचोदना आणि वासना चोदना या सगळ्या विरघळत जातात. म्हणजे ऍक्टिव्हिटी पोटेन्शियल आणि पॅशन पोटेन्शियल ज्याला म्हणता येईल, ते जर त्यात हवा काढून घेतली तर चित्तवृत्ती निरोध हा बराच स्वाभाविक त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. क्षणभर विचार करा, ही पॅशन पोटेन्शियलची हवा चित्तातून काढून घेतली आणि ऍक्टिव्हिटी पोटेन्शियलची हवा चित्तातून काढून घेतली, म्हणजे वासना चोदना काढून घेतली, त्याची हवा काढून घेतली, आणि कर्मचोदना, कर्मामागे जी आपली प्रेरणा असते ती प्रेरणा काढून घेतली, ही हवा जर काढून घेतली तर आपोआप चित्तवृत्तींचा निरोध हा स्वाभाविक दिसतो. त्यामुळे हे चित्तवृत्तीचं निरोधाचं मनोविज्ञान आणि अभ्यास वैराग्य या दोन घटक यामधली सुसंगती मनोविज्ञानतः स्पष्ट दिसते. अर्थात चित्तवृत्ती निरोधोपाय म्हणजे अभ्यास अधिक वैराग्य. चित्तवृत्ती निरोधोपाय बरोबर अभ्यास अधिक वैराग्य हे जे स्पष्टीकरण आहे किंवा हे जे समीकरण आहे, किंबहुना हे समीकरण नीतिशास्त्रीय किंवा धर्मशास्त्रीय असा पोकळ आदर्शवाद या ठिकाणी डोकावत नाहीये, तर मनोविज्ञानतः शुद्ध शास्त्रीय वास्तववादच या ठिकाणी डोकावतोय. आलं का लक्षात? म्हणजे चित्तवृत्ती निरोधोपाय बरोबर अभ्यास अधिक वैराग्य हे जे समीकरण आहे, या समीकरणामध्ये कुठलाही आदर्शवाद डोकावत नाहीये. धर्म, नीती यांच्याद्वारा कुठलाही आदर्शवाद सांगितला जात नाही, तर या ठिकाणी वास्तववाद आहे, मनोवैज्ञानिक वास्तववाद आहे. हे कोणालाही स्पष्टपणे समजू शकतं किंवा पटू शकतं. तर आतापर्यंत जे परीक्षण झालं ते एक प्रकारचं स्थूल परीक्षण होतं. त्यात सुद्धा अभ्यास आणि वैराग्य या उपारा चित्तवृत्ती निरोध म्हणजे योग हा कसा साध्य होऊ शकतो हे तात्विक दृष्ट्या किंवा ज्याला थिओरॉटिकली म्हणता येईल हे आपल्याला स्पष्ट समजतं. म्हणजे सैद्धांतिक अशी ही जी पार्श्वभूमी या ठिकाणी दिसते ती अर्थात बुद्धीला पटणारी असते की चित्तवृत्ती निरोधोपाय म्हणजे अभ्यास वैराग्य. तर यामागे जो सिद्धांत आहे तो सिद्धांत बुद्धीला पटणारा आहे, सर्व प्रकारे त्याच्यामध्ये सुसंगती आहे. असो, आता अभ्यास वैराग्य ही जोडगोळी म्हणजे परस्पर निरपेक्ष असे उपायद्वय नाही आहेत. ही एक प्रकारची जोडगोळी आहे, पण ही कुठल्याही प्रकारे निरपेक्ष परस्पर निरपेक्ष असे हे दोन उपाय नाही आहेत, हे या ठिकाणी समजणं आवश्यक असतं. अभ्यास आणि वैराग्य म्हणजे हे दोन उपाय नाही आहेत, तर ही एक जोडगोळी आहे. अर्थात अभ्यास म्हणजे चित्तस्थैर्य साधण्यासाठी, आलं का लक्षात? अभ्यास म्हणजे चित्तस्थैर्य साधण्यासाठी वैराग्याची कास धरावी लागते, हे सूर्यप्रकाशा एवढं स्पष्ट आहे. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला जे चित्तस्थैर्य करायचं आहे, अभ्यासाचा भाग म्हणून, अभ्यासाचं लक्षण म्हणून चित्तस्थैर्य करायचंय, चित्त शांत करायचंय, तर त्या ठिकाणी वैराग्याची कास धरावी लागते, हे प्रकाशा इतकं स्पष्ट आहे. आणि वैराग्य म्हणजे निस्पृहा, वैराग्य म्हणजे निस्पृहा, ती साधण्यासाठी भरकटणाऱ्या चित्ताला आभ्यासिक लगाम लावावा लागतो, असा सुद्धा प्रकार सहज बुद्धीला पडतो. म्हणजे वैराग्य म्हटल्यानंतर निस्पृहा, मग निस्पृहा साधायची असेल किंवा वितृष्णा साधायची असेल, तर वैराग्य बाळवायचं असेल तर भरकटणाऱ्या चित्ताला अभ्यासाचा लगाम हा लावावाच लागतो, हे सुद्धा बुद्धीला पटण्यासारखं आहे. त्यामुळे वैराग्यासाठी अभ्यास आणि अभ्यासासाठी वैराग्य अशा प्रकारे ही परस्परान्वित अशी ही साधना असते. म्हणजे अभ्यास साधना आणि वैराग्य साधना ही परस्पर सापेक्ष असते, परस्परांना पोषक असते, परस्परांनी अन्वित असते. आलं का लक्षात? म्हणजे अभ्यासासाठी वैराग्य हवं आणि वैराग्यासाठी अभ्यास हवा. वितृष्णेसाठी चित्ताला लगाम हवा आणि चित्ताला लगाम लावण्यासाठी
वितृष्णा हवी, हा जो परस्परातला संबंध आहे तो सुद्धा बुद्धिगम्य आहे. अर्थात अभ्यास वैराग्य हे प्रकार परस्परान्वित असतात असं या ठिकाणी आपण पक्क समजलं पाहिजे. आता योगाच्या प्रायोगिक कक्षेवर येऊन सांगायचं म्हणजे योग साधनेची अमुक अमुक अंग अभ्यासार्थ आचरावी आणि तमुक तमुक अंग वैराग्यार्थ आचरावी असा प्रकार नसतो. आता योग साधना तुम्हाला माहिती अष्टांग साधना आहे, यात 8 अंग आहेत. मग त्या ठिकाणी अशी कल्पना करून घेऊ नये की अमुक अमुक अंग ही अभ्यास पुष्ठ्यर्थ असतात किंवा अभ्यासाला बलान्वित करतात किंवा अभ्यासाला फुलवतात आणि तमुक तमुक अंग वैराग्याला फुलान्वित करतात किंवा वैराग्याला बलान्वित करतात, असा प्रकार नाहीये. असा अंगभेद त्या ठिकाणी तुम्हाला करता येणार नाही. तसंच 4 तासाच्या दैनंदिन अशा योग साधनेमध्ये असं आहे, आम्ही फार तर 4 तास दिवसात योग साधना करू, तर या 4 तासाच्या योग साधनेमध्ये 2 तास अभ्यास हेतुक असावेत आणि 2 तास वैराग्य हेतुक असावेत, असाही प्रकार या ठिकाणी नसतो. अर्थात योग साधना ही अभ्यास वैराग्यांडीकृत अशी असावी लागते किंवा ज्याला इंटिग्रल प्रॅक्टिस म्हणतात अशी ती इंटिग्रल असावी लागते. अभ्यास वैराग्याने अन्वित असावा लागतो आणि वैराग्य साधना ही अभ्यासाने अन्वित असावी लागते. अशा प्रकारे ते पिंडीकृत साधना असावी लागते. आता योगाच्या प्रायोगिक अंगामध्ये अभ्यास आणि वैराग्य यांची परस्परांना गुंतवणारी वीण असते. आलं का लक्षात? योग साधनेमध्ये अभ्यास वैराग्य या दोन्हीची वीण ही परस्परांना गुंतणारी असते, परस्परांना गुंतवणारी असते, जोडणारी असते. असं आहे एखादा कपडा. आता कपडा म्हटल्यानंतर त्याच्यात सुती कपडा, त्याच्यामध्ये उभी वीण आणि आडवी वीण ही असायला पाहिजे. केवळ उभ्या विणीने कपडा बनत नाही किंवा केवळ आडव्या विणीने कपडा बनत नाही. खरंय, उभी आडवी अशा दोन्ही प्रकारची वीण त्या ठिकाणी असावी लागते आणि त्याने कपडा बनत असतो. तर तसं योग साधनेच्या बाबतीत त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की अभ्यास ही जर आडवी वीण असेल तर वैराग्य ही उभी वीण आहे आणि त्यामुळे परस्परान्वित दोन्ही द्वारा योगरूप पट, योगरूप वस्त्र याची निर्मिती होऊ शकेल. म्हणजे या ठिकाणी अभ्यासाच्या आणि वैराग्याच्या धाग्यांची उभी आडवी अशी वीण ही त्या ठिकाणी असावी लागते. आणि तसा हा योग हा अभ्यास वैराग्याच्या उभ्या आडव्या वीणीतूनच साधत असतो, जसं वस्त्र, असं या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता त्यातील मनोविज्ञानाचा थोडा आता आपण विचार करूया. अभ्यास म्हणजे चित्तस्थैर्य. हा परिणाम चित्तातील वितृष्ण्य किंवा स्पृहाराहित्य किंवा वैराग्य धर्माच्या उदयाशिवाय शक्यकोटीत उतरणारा नसतो. म्हणजे चित्ताला शांत करायचं असेल तर वैराग्याची कास धरल्याशिवाय, वितृष्णेशिवाय, स्पृहाराहित्याशिवाय आपल्याला वैराग्याची कास धरता येणार नाही. चित्ताला विषयांच्या कुरणामध्ये येथेच बागडायला सोडून अभ्यासाचा प्रयत्न करणं, म्हणजे चित्तस्थैर्याचा प्रयत्न करणं किंवा चित्तशांतावस्था साधण्यासाठी प्रयत्न करणं ही थट्टा, वाऱ्याची मोट बांधण्यासारखा हा हास्यास्पद प्रकार आहे. आला का लक्षात? म्हणजे इंद्रियांना येथेच विषयांच्या कुरणामध्ये सोडून द्यायचं आणि बाबा तुम्ही येथेच चारा आणि आपण चित्त शांत करण्याचा प्रयत्न करायचा, हा हास्यास्पद प्रकार आहे. वाऱ्याची मोठ बांधण्यासारखा हास्यास्पद प्रकार आहे. असं आहे की विषय जंजाळापासून चित्ताला निस्पृह केल्याशिवाय, म्हणजेच वैराग्याची कास धरल्याशिवाय अभ्यास हा साध्य होत नसतो. स्पष्ट निर्णयन या ठिकाणी आपल्याला काढता येतं. असं आहे विशेषतः तरुण योग साधक ते म्हणतील हा वैराग्याचा प्रांत जो आहे तो आत्तासाठी नाही आहे, तो 60-70 नंतर
तो प्रांत आहे. तर त्यामुळे सध्या त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही आहे. सध्या आपण केवळ अभ्यासासाठी प्रयत्न करायला पाहिजे. वैराग्य दातबीत पडल्यानंतर बघूया, तोंडाचं बोळकं वाजल्यानंतर बघूया, नाक उंटाच्या गुडघ्यासारखं बधीर झाल्यानंतर बघूया, हातपाय चालेन असे झाले तर नंतर वैराग्य बघूया. नाहीतरी नंतर कांचन कामिनी यांचा काय आपल्याला लाभ होणार नाही, भोग मिळणार नाही. त्या वैराग्याची जोपासना नंतर करूया. तर सध्या तारुण्यामध्ये आपण अभ्यासाचा प्रयत्न करूया. अशा प्रकारे ही साधना होऊ शकत नाही. आलं का लक्षात? अभ्यास आणि वैराग्य यांची ही या ठिकाणी ही जोडगोळी आहे. या ठिकाणी उभी आडवी वीण ही दोन्हीची असायला पाहिजे. तर त्यामुळे अभ्यास वैराग्य उभयान्वयी अशी ही साधना असायला पाहिजे, असं या ठिकाणी स्पष्ट समजून घेतलं पाहिजे. असो, त्याचप्रमाणे अभ्यासाशिवाय म्हणजे विषय आणि विचारांमागे धावणाऱ्या चित्ताला अटकवून शांत केल्याशिवाय वैराग्यातील उपरती काही प्राप्त होऊ शकत नाही. असं आहे. दुसरं टोक असं असू शकतं, 60-70 इथले वयस्क माणसं ते म्हणतील, हा अभ्यासासाठी कुठे आमचे हातपाय धड नाहीत, काही नाहीत, आपण आपलं वैराग्य बघूया, वैराग्य बांधता येतं का बघूया. तर हा प्रकारही बरोबर नाहीये, तोही हास्यास्पद आहे. कारण विषय आणि विचारांमागे धावणाऱ्या चित्ताला अटकवून शांत केल्याशिवाय वैराग्यातील उपरती प्राप्त होऊ शकत नाही. अलग लक्षात? कारण वैराग्य हे गतिशील नसून स्थितिशील असतं आणि मनाचा भरकटणं हा स्थायी भाव असतो. वैराग्य ह्याचा स्थायी भाव कसा आहे? तर वैराग्य हे स्थितिशील आहे, गतिशील नाहीये. पण मनाचा धर्म कसा आहे? मन हे भरकटणं हा त्याचा धर्म आहे, अर्थात गतिशील आहे. मन हे गतिशील आहे. मन हे पाण्यातल्या माशाप्रमाणे चंचल असतं. कोणतं ना कोणतं स्थानांतर, स्थित्यांतर, आलंबनांतर किंवा विषयांतर त्याला हवं असतं. मनाला अशा प्रकारे कुठलं ना कुठलं स्थानांतर, स्थित्यंतर, आलंबनांतर किंवा विषयांतर हे त्याला हवं असतं. अशा स्थित्यंतरादींशिवाय मन म्हणजे पाण्याशिवाय माशाप्रमाणे असतं. म्हणजे तुम्ही या विषयातनं मनाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर ते माशाला पाण्यातनं बाहेर काढल्यावर जे काय होतं ना तेच होतं. त्यामुळे मनाला जर विषयांच्या जंगलातून आवरायचं असेल तर त्याला अचल अशा आलंबनामध्ये गुंतवावं लागतं आणि तशी क्षमता अर्जावी लागते. म्हणजे मनाला एकाग्र धर्मामध्ये नियोजित केल्याशिवाय त्याला विषयांच्या आणि विचारांच्या जंगलातून आवरता येत नाही, त्याला बाहेर काढता येत नाही. अर्थात अभ्यासरूप शोषकाद्वारा, अभ्यास हा एक प्रकारचा शोषक आहे. अभ्यासरूप शोषकाद्वारा बेबंद मनाला अटकावा घालणं हे काही म्हणजे तेव्हाच हे शक्य असतं. त्याला अटकावा घालणं हे तेव्हाच शोषकाद्वारा शक्य असतं. अशा शोषणास वैराग्याची म्हणजे विषयवी तृष्णेची कास धरावी लागते आणि वैराग्यरूप बंधनामध्ये चित्ताला खिळवून मग अभ्यास हा होऊ शकतो किंवा अभ्यास हा व्हावा लागतो. म्हणजे चित्तस्थैर्यरूप खुंट्याला त्या मनाला त्या ठिकाणी बांधून कशाद्वारा? तर वैराग्याच्या साखळीद्वारा चित्तस्थैर्याला बांधणं हे आवश्यक असतं. किंवा वैराग्यरूप खुंट्यास चित्ताला बांधण्यास अभ्यासरूप साखळी हवी असते. आलं का लक्षात? असा हा अन्योन्य सापेक्ष असा इंटिग्रल स्वरूपाचा जोगोपाय असतो. म्हणजे हा जो प्रयत्न आहे तो केवळ एवढं दाखवण्यासाठी आहे की हे परस्परान्वित कसे आहेत. अभ्यास आणि वैराग्य हे परस्परान्वित कसे आहेत.
अर्थात योग साधनेत अभ्यास, वैराग्य यांची जोपासना आणि विकसन किंवा अभिवर्धन हे साकल्यानं व्हावं लागतं आणि होत असतं, किंबहुना तसं ते व्हावंच लागतं. आता योगाच्या प्रायोगिक अंशामध्ये अमुक साधना अभ्यासार्थ किंवा अभ्यासाचा घोट म्हणून, ज्याला आपण औषधाचा डोस म्हणतो ना, औषधाचा डोस, तसा अभ्यासाचा घोट म्हणजे अमुक अमुक साधना हा अभ्यासाचा घोट आहे. आणि तमुक तमुक आणि तद्भिन्न अशी साधना हा वैराग्यासाठी किंवा वैराग्याचा घोट आहे, अशी कल्पना करून घेऊ नये. आणि असा अंगभेदात्मक हा प्रकार नाहीये. आलं का लक्षात? की योग साधनेतला अमुक अमुक भाग म्हणजे अभ्यासासाठी घेतलेला डोस आणि तमुक तमुक साधना हा वैराग्यासाठी घेतलेला डोस, म्हणजे अभ्यास साधना ही एक आणि तद्भिन्न वैराग्य साधना दुसरी, अशा प्रकारचा अंगभेदात्मक अंगभंगात्मक प्रकार या ठिकाणी नाहीये. म्हणजे असं पहा की योगातील काही साधना अभ्यासकारक आणि काही साधना वैराग्यकारक किंवा काही साधना अभ्यासजनित किंवा काही साधना वैराग्यजनित असतात, असा विप्रयुक्त किंवा असंलग्न साधन प्रकार या ठिकाणी नसतो. म्हणजे असा हा डिस्कनेक्टेड प्रकार नसतो. साधकानं पहिला अभ्यास का पहिला वैराग्य अशा वादामध्ये पडून व्यर्थ कालक्षेप करू नये. आलं का लक्षात? योगसाधकानं पहिला अभ्यास का पहिला वैराग्य अशा वादामध्ये पडून कालक्षेप करू नये, व्यर्थ कालक्षेप करू नये. एखाद्या पक्षाला त्याच्या उडण्याच्या क्रियेमध्ये त्याचा डावा पंख मुख्य की उजवा पंख मुख्य या वादात जितकी निरर्थकता असते ना, तितकीच निरर्थकता या वादामध्ये या ठिकाणी आहे. वैराग्य असं आहे, वैराग्याशिवाय अभ्यास ही एक अयोगिक कवायत ठरते. म्हणजे हा योग शून्य असा एक कवायतीचा प्रकार ठरतो. आणि अभ्यासाशिवाय वैराग्य ही व्यर्थ मुस्कटदाबी ठरते. अभ्यासाशिवाय वैराग्य ही एक मुस्कटदाबी ठरते, ढोंग ठरतं, प्रतारणा ठरते, मिथ्याचार ठरतो. आलं का लक्षात? म्हणजे वैराग्याशिवाय अभ्यास साधना किंवा अभ्यास करणं हा प्रकार म्हणजे ही एक केवळ कवायत ठरते. आणि अभ्यासाशिवाय वैराग्य ही एक प्रकारची केवळ इंद्रियांची मुस्कटदाबी, ढोंग, प्रतारणा आणि मिथ्याचार ठरतो. कारण इंद्रियांना केवळ हटानं किंवा बलात्कारानं इहपारलौकिक विषयातून हुसकावून लावणं, पण त्यांचं नियोजन कुठेच न करणं हा शुद्ध दंभाचा प्रकार आहे, किंवा अतिरेकी किंवा बलात्कारी असा दमनाचा मिथ्याचार आहे. चित्ताच्या किंवा इंद्रियांच्या बलात्कारी दमनामध्ये, ज्याला प्रेशर डायनॅमिक्स असं म्हणता येईल, म्हणजे दाब ऊर्जात्मक क्रियाशक्ती, म्हणजे हटवादीपणानं आपण आपल्या वासनांना दाबायचं, इंद्रियांच्या प्रवृत्तींना दाबायचं, त्यांचा निग्रह करायचा, बलात्कारी निग्रह करायचा. हा प्रकार एक प्रकारे प्रेशर डायनॅमिक्सचा प्रकार असतो. आणि त्याद्वारा काय होतं तर स्फोटक वासनाशक्ती ही अभिवर्धित होते. म्हणजे त्या दबावाखाली इंद्रिय ही स्फोटक बनतात, त्यांची शक्ती स्फोटक बनते, वासना ही स्फोटक बनते. आणि विषय वासना ही सुद्धा दबावामुळं निरंकुश होत नसते, तर त्यावर उदात्तीकरणाचं आणि भव्यतेचं कलम हे करावं लागतं. आणि ते केलं नाही तर केवळ विषय वासना या दाबल्यानं त्यांची स्फोटक शक्ती वाढते.
हा पॅशन डायनामिक्सचा अबाधित असा सिद्धांत आहे. म्हणजे मनोविज्ञानामध्ये हा पॅशन डायनामिक्सचा अबाधित सिद्धांत आहे. त्यामुळे केवळ इंद्रियांना दाबणं, इंद्रियांना चिरडणं, नंतर बलात्कारी असा निग्रह त्यांच्यावर लादणं, हे सगळे प्रकार स्फोटक ठरतात. अर्थात हा वासना दबाव हा जो प्रकार आहे, ही जी यंत्रणा आहे, ती केवळ आणीबाणी यंत्रणा म्हणून त्याचा उपयोग हा करावा लागतो. एरवी त्याचा उपयोग करू नये. म्हणजे इमर्जन्सी मीन्स आणीबाणीमध्ये त्यांचा उपयोग हा करायला पाहिजे. हे या ठिकाणी आपण स्पष्ट समजून घेतलं पाहिजे. जाता जाता एक प्रासंगिक मुद्दा असा सांगून जावासा वाटतो की मानवी मनाच्या शक्तीबद्दल असं म्हटलं जातं की त्याचा निग्रह, प्रग्रह आणि इच्छा ह्याचं जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याद्वारा ते मन उभा हिमालय सुद्धा आडवा करू शकतं. असं मानवी मनाचं सामर्थ्य आहे असं सांगितलं जातं. म्हणजे मानवी मन जबरदस्त सामर्थ्याने युक्त आहे की उभा हिमालय ते आडवं करेल किंवा सागराला शुष्क करेल. या सामर्थ्यामाग पॅशन डायनामिक्सचा भाग असतो, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. एकूण अभ्यास वैराग्य सहित योगाची साधन प्रणाली अनुष्ठायची असते, हेच या ठिकाणी तात्पर्य आहे. तसंच संपूर्ण योग साधनेमध्ये अंग प्रत्यंग उपांग ही अभ्यास वैराग्याच्या विणेद्वाराच बांधली जात असतात, हेही समजणं आवश्यक आहे. म्हणजे अष्टांग साधना डोळसपणे जर करत असाल तर त्यावेळेला असं लक्षात येईल की अहिंसा म्हणा, सत्य म्हणा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वरनिधान, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ह्या ज्या बहिरंग साधना आहेत, त्या साधना करताना असं निश्चितच लक्षात येईल की ती जर ज्याला अस्खलित साधना म्हणतात तशी असेल तर त्याद्वारा अभ्यास आणि वैराग्य यांची उभी आडवी वीण हीच साधक विणत असतो. जसा विणकर कपडा विणतो तसं योग साधक अभ्यास आणि वैराग्य रूप असं वस्त्र हे विणत असतो. अभ्यास रूप आणि वैराग्य रूप अशा उभ्या आडव्या विणेचं त्या ठिकाणी विणकाम हे चालू असतं, असं या ठिकाणी समजणं आवश्यक आहे. एकंदरीत समाधीतला जो प्रकार आहे, समाधीतला डोळे मिटण्याचा जो प्रकार आहे, त्या प्रकाराला इहपारलौकिक विषयांमध्ये वितृष्णा का हवी आणि तशा वितृष्णेसाठी डोळे का मिटावे लागतात आणि वितृष्ण काळानं डोळे कसे मिटले जातात, आपोआप मिटले जातात, या सर्व उपलक्षणात्मक प्रश्नांना मनामध्ये स्थानच राहणार नाही. आलं का लक्षात? म्हणजे एकंदरीत समाधीमधला डोळे मिटण्याचा जो प्रकार आहे, त्या प्रकाराला इहपारलौकिक विषयांमध्ये वितृष्णा का लागते, नाहीतर त्या डोळे मिटण्याला काय अर्थ, काय निरर्थक आहे. वितृष्णा असल्याशिवाय हे समाधीसाठी डोळे मिटणं याला काहीच अर्थ राहणार नाही. म्हणजे डोळे मिटण्यासाठी, समाधीसाठी डोळे मिटण्यासाठी वितृष्णा का हवी आणि तशा वितृष्णेसाठी का डोळे मिटावे लागतात आणि तसंच वितृष्ण कारणे डोळे कसे आपोआप मिटले जातात, या सर्व उपलक्षणात्मक प्रश्नांना मनामध्ये स्थानच राहत नाही. आपल्याला त्यांची उत्तरं मनामध्ये लगेच कळतात. कारण विषय वितृष्णा आल्याशिवाय डोळे मिटणं हा समाधी प्रकार जितका मिथ्याचार ठरतो, तितकाच चित्ताला नियंत्रित न करता म्हणजे त्याच्या इंद्रियासहित विषयांच्या कुरणामध्ये मुक्त संचार देऊन चित्तस्थैर्याचा प्रयत्न करणं हा मिथ्याचार ठरतो. या ठिकाणी गीतेतला एक श्लोक स्मरतो. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थी विमूढात्मा मिथ्याचार उच्यते. याचा अर्थ असा की जो मूर्ख मनुष्य कर्मेंद्रियांचं संयमन करून मनानं विषयांचं चिंतन करत राहतो, त्याला दांभिक आणि दुराचारी मिथ्याचारी म्हणावं. असो,
आता असा एक प्रश्न राहतोच की चंचल मन, या चंचल मनाला थोपवणं हे शक्य आहे का? म्हणजे अजूनपर्यंत आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काही मिळालेलं नाहीये की या चंचल मनाला थोपवणं हे शक्य आहे का, किंवा ते दुर्धर नाहीये का? खरं म्हणजे या हे जे मनाला स्थिर करणं, त्याच्या चंचलतेपासून त्याला विनिर्मुक्त करणं, हे खरं दुरापास्तच दिसतं. अर्जुनाच्या भाषेत सांगायचं म्हणजे वायोरिव सुदुष्करम. खरोखर ते वाऱ्याला मोठ बांधण्या एवढा अवघड आहे. म्हणजे मनो दुर्निग्रहम चलम असं ते मन असतं. पण या सर्व कथनामागे त्यातील अप्राप्यता किंवा अप्रापणीयता किंवा अशक्यता सांगायची नाहीये. असं जरी सगळं वर्णन आलं असलं की हे अवघड आहे, हे अवघड आहे, हे अवघड आहे, पण अशा सगळ्या कथनामागे त्याला अशक्य ठरवायचं नाहीये. दुष्प्राप्यता आणि दुर्धरता किंवा काठिण्य एवढंच सांगायचंय त्या ठिकाणी. या दोन्ही उपायांच्या मनोविज्ञानाचा विचार केल्यावर, त्यांच्या अंगीकरणाची प्रक्रिया पाहिल्यावर एतद्विषयक सर्व शंकानुशंका आणि सबल पूर्वपक्ष हे कापुराप्रमाणे जळून जातील असा आपल्या शास्त्रकारांचा विश्वास आहे. आणि म्हणून ते मोठ्या आशेनं मोक्षशास्त्र आणि अध्यात्माचा उपदेश करतात. अन्यथा त्यांनी हा उपदेशच केला नसता. या योगोपायांची आणि त्यांच्या सेवनाची जी प्रक्रिया असते ती ते यासाठी मांडतात. जर अशक्य असतं तर त्यांनी प्रक्रिया सांगण्याचा खटाटोपच केला नसता. पण ते शास्त्र सांगण्याचा खटाटोपच त्यांनी केला नसता. अर्थात ते या ठिकाणी ते शास्त्र सांगणार आहेत. हा जो कठीण प्रकार आहे, हा जो दुर्धर आणि दुष्प्राप्य असा वाटणारा प्रकार आहे, तो कसा साध्य करायचा हा प्रकार आता ते यापुढे सांगणार आहेत. आणि तो प्रकार हा खरा म्हणजे आगामी सूत्रापासून त्याला सुरुवात होते की अभ्यास म्हणजे काय आणि वैराग्य म्हणजे काय आणि त्याची साधना काय. असो, आता भारतीय मानसशास्त्र्यांनी काही वेळा मनाची तुलना पेबंद वादळाशी केलेली आहे, समुद्रातल्या तुफानाशी केलेली आहे, तर काही वेळा प्रवाही नदीशी केलेली आहे. पण असं आहे की वादळ किंवा तुफान आणि प्रवाही नदी या दोन वस्तू काही सजातीय नाहीयेत. आलं का लक्षात? असं आहे, आपण एका वस्तूची तुलना दोन विभिन्न आणि परस्पर विरुद्ध भिन्न अशा वस्तूंची करत नाही. आपण असे कधी म्हणत नाही की पाणी हे अग्नीसारखं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी पाणी हे लोखंडासारखं आहे, कठीण आहे, असं आपण काही म्हणत नाही. कारण अशा उपमा आपल्याला देता येत नाहीत. कारण उपमेय वस्तू जी आहे ती उपमान अशा भिन्न वस्तूंद्वारा उपमा करता येत नाही. आलं का लक्षात? त्याचं असं आहे की एकदा आपण जर पाण्याला लोखंडासारखं कठीण आहे म्हटलं तर आपल्याला नंतर पाण्याला पुन्हा अग्नीसारखं आहे म्हणता येत नाही किंवा पाण्याला लोण्यासारखं म्हणता येत नाही. पण या मनाची मात्र तुलना आपल्या शास्त्रकारांनी काही वेळेला वाऱ्याशी केलेली आहे, समुद्रातल्या तुफानाशी केलेली आहे, तर काही वेळेला नदीशी केलेली आहे. आता खरं म्हणजे मनाची नदीशी तुलना करणं आणि तुफानाशी तुलना करणं हा विसंगत प्रकार दिसतो. कारण वारा आणि नदी हे काही सजातीय पदार्थ नाहीयेत, ते काही सारूप्याने युक्त नाहीयेत. पण मानवी मन याला तुफानाची किंवा प्रवाही नदीची उपमा देण्यामध्ये सुसंगती आहे, विसंगती काही नाहीये. तर ही सुसंगती कशा प्रकारची? तर या ठिकाणी उत्तर असं की वाऱ्याची मोठ बांधण्या एवढाच चित्तवृत्ती निरोध हा प्रकार अशक्य
दिसला तरी प्रवाही नदीला नियंत्रित करण्या एवढी शक्यता त्या उपायामध्ये असते. तर ही सुसंगती कशा प्रकारची? तर या ठिकाणी उत्तर असं की वाऱ्याची मोठ बांधण्या एवढाच चित्तवृत्ती निरोध हा प्रकार अशक्य दिसला तरी प्रवाही नदीला नियंत्रित करण्या एवढी शक्यता त्या उपायामध्ये असते. म्हणजे त्या द्विमुखी उपमेतूनच दोन तोंडाची उपमा या ठिकाणी दिल्यानंच मनोधर्माचं यथार्थ शब्दांकन आहे असं म्हणावं लागतं. कारण मानवी मनाची बेबंद अशा वाऱ्याशी तुलना करून त्याचा बेबंद धर्म सांगितला गेलेला आहे. तसंच नदीशी तुलना करून त्याचा प्रवाही धर्म सांगून संयमन, संयमन, निग्रह, रोधन, शासनीयता यांच्या शक्यतेचा सुद्धा निर्देश केला गेलेला आहे. आणि म्हणूनच भाष्यकार या सूत्रभाषारंभी म्हणतात, सुरुवातीलाच म्हणतात, चित्त नदीनाम उभयतो वाहिनी वहती कल्याणाय वहती पापाय च. ते म्हणतात की चित्तरूपी नदी उभयता वाहत असते, एक कल्याणाकडे तर दुसरी पापाकडे, एक पुण्याकडे तर दुसरी पापाकडे वाहत असते. अर्थात चित्तप्रवाह हा एकतर अभ्युदयाकडे नेणारा असतो किंवा विनाशाकडे नेणारा असतो किंवा म्हणजे पतनाकडे नेणारा असतो. एकतर विवेक, पुण्य, शांती आणि धर्माकडे नेत असतो किंवा पाप, मोह, अविवेक आणि अधर्म याच्याकडे नेत असतो. याच अभिप्रायानं भाष्यकार लगेचच पुढे म्हणतात, या तो कैवल्य प्राग भारा विवेक विषय निम्नासा कल्याणावहा संसार प्राग भारा अविवेक विषय निम्ना पापवहा. याचा अर्थ असा की जो प्रवाह कैवल्याभिमुख असतो, कैवल्याभिमुख असतो आणि कैवल्याभिमुख होऊन विवेक विषयांकडे वाहतो, तो कल्याणासाठी वाहणारा प्रवाह असतो. तर संसाराभिमुख असा ऐहिक म्हणजे अविवेकविषयी, विवेकाच्या अभावाविषयी, विवेकाच्या अभावाच्या अनुरोधानं विवेकाविरुद्ध जाणारा असा हा प्रवाह पापगामी असतो. या ठिकाणी कैवल्याभिमुख किंवा अभ्युदयोन्मुख किंवा अभ्युदय अभिमुख असा चित्तप्रवाह कोणता? तर एक म्हणजे विवेक जागृती ठेवणारा, म्हणजे आत्मानात्म विवेक, नित्यानित्य विवेक, धर्माधर्म विवेक वगैरे अर्जन करणारा असा चित्तप्रवाह. 2. वृत्तीतली सरळता, शुद्धता, मायाहीनता, निर्व्याजता, निष्कापट्य आणि रुजुता, सरळपणा. 3. वृत्तीतला नेमस्तपणा, मितव्यवहार्यता, परिमिताचार आणि निग्रह, अप्रसक्ती किंवा भोग अप्रसक्ती असा आणणारा हा चित्तप्रवाह. 4. बाह्योपरती, विषयोपरती वगैरे उपरती बाणविणारा असा चित्तधर्म. 5. अंतर्मुखशील किंवा अंतर्मुखशीलतेने युक्त असा आत्माभिमुख अशा वृत्ती देणारा जो प्रवाह तो. आणि 6. धर्मसाधना आणि मोक्ष साधना यांच्यामध्ये आसक्ती वाढवणारा. या ज्या वृत्ती असतील या सगळ्या कल्याणवहा अशा प्रवाहाच्या असतात. आता यांच्या विरुद्ध ज्या वृत्ती असतील, यांच्या विरुद्ध जो वाहणारा प्रवाह असतो तो म्हणजे विषयासक्ती, भोगासक्ती यांची वाढ करणारा. 2. वासनानुवर्तन करवणाऱ्या वृत्ती, म्हणजे वासना केंद्रांना, ज्यांना इरोटिक झोन्स म्हणता येईल, इरोटिक सेंटर्स म्हणता येईल, त्यांना चुस्कारणाऱ्या वृत्ती. 3. अतिरिक्त क्रियाशीलता आणि उपद्व्यापीपणा
तसेच मनाची अशांतता घडवणारा, अतिगतिमानता देणारा असा धर्म. 4 म्हणजे वृत्तीतील बहिर्शीलता आणि बहिर्मुखता वाढवणारा असा जो प्रवाह तो. 5 वासना नियंत्रण आणि उदात्तीकरणापासून परावृत्त करणारा वृत्ती प्रवाह. 6 म्हणजे ऐहिक वृत्ती, लौकिक वृत्ती, प्रपंचासक्ती, स्वदेह अभिमान आणि स्वनाम अभिमान वाढवणारा जो चित्त धर्म तो. 7 म्हणजे अविवेक, अधर्म, अज्ञान आणि अवैराग्याकडे नेणारा वृत्ती प्रवाह. या निम्नगामी वृत्ती प्रवाहाचा निर्देश करताना भाष्यकार म्हणतात, संसार प्रागभार अविवेक विषय निम्ना पापवहा, म्हणजे संसाराभिमुख असा ऐहिक वृत्तीचा प्रवाह म्हणजे विवेक विषयांविरुद्ध जाणारा प्रवाह तो पापगामी असा प्रवाह असतो असं ते म्हणतात. या पापगामी प्रवाहापासून वाचवणारा तसंच अधःपतनापासून निवारण करणारा उपाय कोणता, तर धर्मशास्त्र, भारतीय मानसशास्त्र अर्थात योगशास्त्र, अध्यात्मशास्त्र, भक्तिशास्त्र यांनी एकमुखानं वैराग्य उपाय सांगितला आहे. त्यामुळे ह्या शास्त्रांचा या ठिकाणी अंगीकार हा करायला पाहिजे. कारण हे जे पतन सांगितलं त्या पतनाकडे ओढणारी इंद्रिय आणि वासना यांच्यावर नियंत्रण आणणं हेच वैराग्याचं मुख्य कार्य असतं. आलं लक्षात? वैराग्य म्हणजे विषय त्याग नव्हे, हे सोडा ते सोडा आणि सर्व सोडा असा हा वैराग्याचा प्रकार नाहीये. तर केवळ पतनाकडे नेणारा जो प्रवाह आहे त्याच्यावर नियंत्रण आणणं, त्याला थोपवणं, इंद्रिय आणि वासना यांच्यावर नियंत्रण आणणं हे वैराग्याचं प्रमुख कार्य असतं. तसंच धर्मसागर आणि ज्ञानसागर यांच्याकडे खेचणारी जी शक्ती आहे ती सुद्धा वैराग्यच असते. धर्मसागर आणि ज्ञानसागर याकडे आपल्याला वाहून नेणारी जी शक्ती आहे ती सुद्धा शेवटी वैराग्यच असते. तपस्वी जनांचं, संत महंतांचं अतिमानवी सामर्थ्य पाहिल्यावर जसं पॅशन डायनॅमिक्स द्वारा अतिरिक्त सामर्थ्य सर्जन होऊ शकतं असं आपण वर पाहिलं, तसंच किंबहुना त्यापेक्षाही अनंत पटीनं डिस्पॅशन डायनॅमिक्स द्वारा म्हणजे निग्रह शक्तीद्वारा शक्ती सर्जन होऊ शकतं असं म्हणावं लागतं. असं आहे पॅशन डायनॅमिक्स म्हणजे आपण म्हणतो इच्छाशक्ती, प्रबल इच्छाशक्तीद्वारा माणूस संबंध जग हलवून सोडतो. मागाशी सांगितल्याप्रमाणे प्रबल इच्छाशक्तीद्वारा माणूस उभा हिमालय आडवा करतो, सागर शुष्क करून सोडतो. माणसाची इच्छाशक्ती एवढी प्रबल आहे असं सांगितलं जातं. केवढी प्रबल आहे तर संबंध विश्वाची तो उलथा पालत करू शकतो, एवढी प्रबल अशी माणसाची इच्छाशक्ती आहे असं आपण पॅशन डायनॅमिक्सच्या बद्दल बोलतो आणि समजूनही आहोत. त्यात काही वावगं नाही हेही खरं आहे, कारण माणसाची इच्छाशक्ती, संकल्पशक्ती प्रचंड आहे हे निर्विवाद. पण या ठिकाणी काय सांगायचं आहे की त्या पॅशन डायनॅमिक्स पेक्षा डिस्पॅशन डायनॅमिक्स जबरदस्त सामर्थ्य बाळगत असतं. आलं का लक्षात? तो पॅशन डायनॅमिक्सचा प्रकार आपण व्यवहारामध्ये बघतो आणि विविध क्षेत्रामध्ये जे अधिकारी मंडळी जी आहेत त्यांच्या मागे जबरदस्त इच्छाशक्ती, इच्छा सामर्थ्य, संकल्पशक्ती वगैरे होती असं आपण म्हणतो आणि ती गोष्ट खरीच आहे. पण ते जे काय त्या पॅशन डायनॅमिक्सचं कार्य किंवा त्याची प्रबलता जी आहे त्याच्या अनंत पटीने डिस्पॅशन डायनॅमिक्स प्रबल असतात असं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न होत आहे. अर्थात निग्रह शक्तीद्वारा प्रचंड शक्ती सर्जन होऊ शकतं असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. असं आहे, हा जो उभयविध मार्ग पाहिला, एक म्हणजे कल्याणाकडे नेणारा चढ आणि पतनाकडे नेणारा उतार, असे दोन मार्ग आपल्याला जीवनामध्ये हाताळावे लागतात.
मार्गाचा चढ आणि पापाचा उतार हे आपल्या जीवनामध्ये नेहमीच अनुभवाला येतात. तर या ठिकाणी पतनाच्या मार्गावर पतनाच्या उतारावरून सावरणं हे काम या ठिकाणी वैराग्यच करतं. तसंच अभ्युदयाचा चढ चढविणं यामागे वैराग्याची क्षमता ही अतिशक्त जनित्राप्रमाणे असते. आलं का लक्षात? वैराग्य हे दोन्ही विधीनं काम करत असतं. ज्यावेळेला तुम्ही पतनाच्या उतारावर लागलेला असता, अधर्माच्या उतारावर लागलेला असता, त्यावेळेला तुम्हाला मागे खेचून धरणं हे वैराग्याचं काम असतं. आणि तसंच ज्यावेळेला तुम्हाला धर्माचा मेरू चढायचा असतो, तो जो चढ असतो, तो चढ तुम्हाला त्यासाठी मागणं ढकलण्याची क्रिया, तुम्हाला ओढणं आणि ढकलणं या दोन्ही क्रिया त्या ठिकाणी कराव्या लागतात. जसं घाटामध्ये तुम्ही बघता, मुंबईहून पुण्याला येताना घाट चढावा लागतो, त्यावेळेला आगगाडीला 2 इंजिन लावतात, एक इंजिन आणि एक दुसरं बँकिंग इंजिन. म्हणजे पुढलं इंजिन ओढतं आणि मागलं इंजिन ढकलतं. तर असं एक इंजिन ओढण्यासाठी एक इंजिन ढकलण्यासाठी ज्यावेळेला असतं त्यावेळेला ही गाडी सुरळीतपणे घाटातून चढून जाते. तर तसा हा जो अभ्युदयाचा मार्ग आहे, अभ्युदयाचा जो मेरू आहे, तो चढण्यासाठी वैराग्य हे डबल इंजिन सारखं काम करतं. एक म्हणजे हॉलिंग फोर्स आणि दुसरं म्हणजे बँकिंग फोर्स. तर हा अभ्युदयाचा मार्ग चढताना भोगासक्ती, तीव्र तृष्णा, लौल्य, चांचल्य, विलास यांना पाठीशी घेऊन जाणं म्हणजे काय असते याची तुम्हाला कल्पना करता येईल. तर अध्यात्मामध्ये अभ्युदयाचा हा मार्ग चढताना या गोष्टी आपल्याला पाठीशी घेता येत नाही. आलं का लक्षात? अध्यात्माच्या मार्गामध्ये अभ्युदयाचा मार्ग चढताना भोगासक्ती, तीव्र तृष्णा, लौल्य, चांचल्य, विलास यांना पाठीशी घेऊन जाणं म्हणजे पाठीशी प्रपंच बांधून हिमालय चढण्याचा उपक्रम करण्यासारखं असतं. एक क्षणभर कल्पना करा, माउंटेनिअरिंगला तुम्ही हिमालयावर जाताय. आता हिमालयावर माउंटेनिअरिंगला जाताना तुम्ही पाठीशी काय प्रपंच बांधून घेऊन जाणार का? अर्थात शक्यच नाही. तर तसा हा प्रकार असतो. तुम्हाला सगळा प्रपंच, विलासाचा, चैनीचा प्रपंच, तृष्णेचा प्रपंच, लौल्याचा प्रपंच, चांचल्याचा प्रपंच हा सगळा पाठीशी बांधून तुम्हाला हा मेरू मुळीच चढता येणार नाही. अर्थात वैराग्याचं त्या ठिकाणी योगदान काय आहे हे तुम्हाला लक्षात येईल. तर हा अभ्युदयाचा मार्ग आक्रमिताना वैराग्य नेमकं काय करतं हे सांगताना भाष्यकार म्हणतात, तत्र वैराग्येण विषय स्त्रोत खीली क्रियते. त्या अभ्यास वैराग्य उभयांमध्ये वैराग्य जे आहे त्या वैराग्याद्वारा विषयांकडे वाहणारी धारा क्षीण करून खिळखिळी केली जाते. अर्थात विषय ज्याला ही खिळखिळीत होते. विषयेच्छा, विलासेच्छा, भोगेच्छा ज्यांना पॅशन फ्लो म्हणता येईल ना, त्यांना निष्भ्रम, निर्वीर्य, निशक्त, खिळखिळ केलं जातं. अशा परिणामाखाली आलेलं मनच अभ्यास म्हणजे चित्तस्थैर्याचा प्रयत्न यात नियोजित होऊ शकतं आणि विवेक दर्शनाभिमुख असं होऊन विवेक स्त्रोताकडे झपाट्यानं गतिमान होतं. हीच निःश्रेयसाकडे आणि अभ्युदयाकडे नेणारी वाटचाल असते. अर्थात ध्यानधारणादी साधनेत किंवा त्या साधनेतून जे परमोच्च ज्ञान हस्तगत किंबहुना आत्मगत करायचं असतं, तो मार्ग चित्ताच्या शुद्ध पवित्र एकाग्रतेतून हा आक्रमावयाचा असतो. हा मार्ग निष्कंटक करणं हे कार्य वैराग्याचं असतं. हा जो मार्ग आहे, धारणा ध्यानाचा मार्ग आहे, तो मार्ग निष्कंटक करणं हे वैराग्याचं काम असतं. आणि एका अर्थानं वैराग्याद्वारा ऊर्ध्वगमनाचं पथशुद्धीकरण करणं, हा जो वरचा चढण्याचा मार्ग आहे त्या मार्गाचं पथशुद्धीकरण करणं, निष्कंटक करून
अभ्यासाद्वारा मार्गक्रमण करणं अशी ही प्रक्रिया असते. आलं का लक्षात? वैराग्य जो आहे, जो प्रकार आहे ना, तो जो मार्ग आहे, तो मार्ग तुमचा सरळ करतो, सहज करतो, निष्कंटक करतो, पथशुद्धीकरण करतो, त्या मार्गामधले अडथळे असतील ते अडथळे काढतो आणि अभ्यासाद्वारा तुम्ही मार्गक्रमण करता. अशा प्रकारची ही साधना असते. आणि ही साधना घडताना वैराग्य विषय स्त्रोताला खिळखिळ करत असतं, त्यामुळे ही साधना सुसह्य होते. असा एकूण प्रकार भाष्यकार या ठिकाणी सांगून जातात. अर्थात विवेक दर्शनाचा अभ्यास म्हणजे योगाभ्यास. भाष्यकार या ठिकाणी विवेक दर्शनाभ्यास असा शब्द वापरतात. अर्थात त्याचा अर्थ योगाभ्यास, चित्तवृत्ती नियंत्रणाभ्यास. हा विवेक स्त्रोताचं उद्घाटन करतो. आलं का लक्षात? हा योगाभ्यास जो असा योगाभ्यास आहे, विवेक स्त्रोताचं उद्घाटन करतो असं सांगण्यासाठी भाष्यकार म्हणतात, विवेक दर्शनाभ्यासेन विवेक स्त्रोत उद्घाटयते. अर्थात विवेक दर्शनाभ्यासानं म्हणजे योगाभ्यासानं विवेक स्त्रोत म्हणजे विवेक प्रवाह हा खुला केला जातो. अर्थात चित्त प्रवाह नियंत्रणाशिवाय विवेक प्रवाहाला मार्ग मिळत नाही, हे अध्यात्म ज्ञानाचं मानसशास्त्र आपले ऋषीमुनी मांडतात. अभ्यास हा चित्ताला आपल्या शांत निर्वलय अशा स्थितीपासून अपतीत आणि अभ्रष्ट ठेवण्यासाठी केला जाणारा यत्न असतो. चित्ताला स्वाभाविक गतिमानतेपासून परावृत्त करून स्थितिमानतेमध्ये आवृत्त करण्याचा प्रयत्न अभ्यास करत असतो. म्हणजे बहिर्गमनशील वृत्तीपासून परावृत्त होऊन आत्मकेंद्राकडे आणण्याचा हा प्रकार असा असतो. यासाठी वैराग्य हवंच. वैराग्याशिवाय आत्मस्थ वृत्तीकडे दुर्दम्य ओढ प्राप्त होत नसते आणि वैराग्याशिवाय चित्ताचं विषय परावर्तन सुद्धा शक्य नसतं. त्यामुळे योग हा अभ्यास वैराग्य उभयाधीन असतो, दोघांच्या अधीन असतो असं सांगण्यासाठी भाष्यकार म्हणतात, इति उभयाधीनः चित्तवृत्ती निरोधः. इति उभयाधीनः चित्तवृत्ती निरोधः. अशा तऱ्हेनं चित्तवृत्ती निरोध हा उभयाधीन असतो, दोघांच्या अधीन असतो. या ठिकाणी भाष्यकारांना जे आवर्जून सांगायचं आहे ते असं की अभ्यास वैराग्य हे दोन स्वतंत्र उपाय नसून त्या दोन परस्पर अशा पिंडीकृत उपायातूनच योग हा साध्य होत असतो. आता योगाच्या साधन प्रणालीमध्ये त्यांची संयुक्त भूमिका ही असते किंवा योगदान असतं. म्हणजे रोल अँड कॉन्ट्रीब्युशन असं जर आपण विचार केला अभ्यास वैराग्याचा काय, तर ते दोघांच्या द्वारा योग हा साधत असतो. त्यामुळे अस्सल अस्खलित निर्व्याज अभ्यास आणि वैराग्याच्या व्यावर्तनामध्ये किंवा त्यांच्या दुय्यमीकरणामध्ये त्यांना दुय्यम स्थान देऊन योग हा कदापिही साध्य होत नसतो. तसंच अस्खलित आणि निर्व्याज असं योगोपाय रूप वैराग्य हे अभ्यासाच्या म्हणजे चित्तस्थैर्य प्रयत्न यांच्या व्यावर्तनात किंवा दुय्यमीकरणात साधत नसतं. म्हणजे अभ्यासाला न्यूनत्व देऊन वैराग्य साधत नसतं या ठिकाणी. तसंच वैराग्याला न्यूनत्व देऊन गौणत्व देऊन अभ्यास साधत नसतो. या दोन्ही उपायांचं परस्परोत्सर्जन हे अष्टांग योगामध्ये मिळत असतं. मग अशी साधना कुठली की ज्या ठिकाणी दोघांना योग्य न्याय मिळेल. अभ्यास आणि वैराग्य यांचा एक संतुलित प्रवाह निर्माण होईल, संलग्न प्रवाह होईल, दोन्हींचा संलग्न प्रवाह निर्माण होईल. अशी साधना कुठली, तर तीच अष्टांग रूप साधना असते. आणि त्याचं सविस्तर निरूपण हे साधनपादामध्ये होणार आहे. त्या अर्थानं साधनपाद हा फार महत्वाचा आहे. अभ्यास वैराग्याची जी साधना आहे ती खऱ्या अर्थानं त्याचं प्रायोगिक अंग हे दुसऱ्या पादामध्ये अष्टांग प्रकरणात आहे. त्या दृष्टीनं त्या भागाला फार महत्व आहे.
अर्थात त्या अर्थानं अष्टांग साधना ही परिपूर्ण साधना आहे असं म्हणावं लागतं. म्हणजे मानव्य शास्त्राच्या भाषेत जर परिभाषेत सांगायचं असेल, मानव्य शास्त्राच्या विश्लेषणाद्वारा जर सांगायचं असेल, मानव्य शास्त्र म्हणजे समग्र मानवाचं शास्त्र. समग्र मानवाचं शास्त्र, मानवाच्या प्रत्येक सर्व अंग प्रत्यंग, त्याचे शरीर, त्याचं मन, त्याचं इंद्रिय, त्याची बुद्धी, त्याचे अहंकार, ज्या ज्या घटकांनी मनुष्य बनला आहे त्या सगळ्या घटकांचा परिपूर्ण अभ्यास ज्या शास्त्रात होतो त्याला या ठिकाणी मानव्य शास्त्र असं म्हटलेलं आहे. तर या मानव्य शास्त्राच्या परिभाषेत सांगायचं किंवा त्या भाषेत विश्लेषण मांडायचं तर असं म्हणावं लागेल की अष्टांग प्रक्रिया ही सायकोफिजिकल, सायकोसेन्सरी, सेरेब्रोकॉर्टिकल, सेरेब्रोस्पायनल, सायकोफिजिओलॉजिकल, न्यूरोफिजिओलॉजिकल, बायोफिजिओलॉजिकल, मेटासायकिकल आणि रिलिजिओ फिलॉसॉफिकल अशा अंगाने परिपुष्ट असते. सगळ्या अंगाने ती बनलेली असते. आणि त्यामुळेच योगशास्त्रात मानवी शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, शरीर विज्ञानगत ग्रंथी, चक्र, नाड्या यांचा उहापोह या ठिकाणी आहे. त्यामुळे अभ्यास आणि वैराग्य हा उपाय क्रमशः मानसिक आणि ऐंद्रियिक असतो असा जो नव्य मनोविज्ञानवाद्यांचा निर्णय आहे ना, नव्य मनोविज्ञानवादी म्हणतात या ठिकाणी अभ्यास ही साधना मानसिक तर वैराग्य ही ऐंद्रियिक असते असा प्रकार आहे असं ते म्हणतात. हा खरं म्हणजे शुद्ध अपलाप आहे. त्यांचं विश्लेषण हे कोत्या बुद्धीनं मांडलेल्या विश्लेषणावर आहे. कारण त्यांना काय वाटतं, वैराग्य म्हटल्यानंतर इंद्रियांना आवरणं असतं आणि अभ्यास म्हटल्यानंतर चित्ताची एकाग्रता असते, मनाची एकाग्रता असते. त्यामुळे अभ्यास हा मानसिक आणि वैराग्य हे ऐंद्रियिक अशा प्रकारे ते विश्लेषण मांडतात. अर्थात हा प्रकार कोत्या बुद्धीनं मांडलेला विश्लेषणाचा आहे असं या ठिकाणी म्हणावं लागतं. अभ्यास म्हणजे चित्तस्थैर्य आणि त्यामुळे तो चैतिक किंवा मानसिक असतो आणि वैराग्य म्हणजे विषय वितृष्णा, ही तृष्णा ऐंद्रियिक असते. अशा अर्थाने ते वैराग्य आणि अभ्यास यात अभ्यासाला मानसिक ठरवतात आणि वैराग्याला ऐंद्रियिक ठरवतात. आता ज्या अभ्यास वैराग्याचं सर्जन हे अष्टांग योगातून होतं ती साधन प्रणाली कशी बहुमुखी असते हे आपल्याला आता जे वर सूची सांगितली त्या सूचीवरनं लक्षात मानव्य शास्त्रीय विश्लेषणावरून ते स्पष्टच होतं. त्यामुळे अभ्यास आणि वैराग्य या दोहांमध्ये माणसाच्या फिजिक्स पासून, सायकोफिजिक्स पासून, सायकोफिजिओलॉजी पासून, न्यूरोलॉजी, बायोफिजिओलॉजी, सेरेब्रोकॉर्टिकल, सेरेब्रोस्पायनल, मेटासायकिक्स, रिलिजियस, फिलॉसॉफिकल ऍस्पेक्ट्स अशा सगळ्या अंगोपांगांद्वारा ते होत असतं. त्यामध्ये सुसंस्कृतीकरण होत असतं. अभ्यास आणि वैराग्य यांचा पिंडीकृत योगोपाय म्हणून निर्देश करताना सूचकाराने अभ्यास या संकल्पनेची योगतांत्रिकी अशी एक व्याख्या प्रसिद्धार्थापेक्षा वेगळी व्याख्या केलेली आहे. अभ्यासाचा प्रसिद्धार्थ जो आहे त्यापेक्षा अभ्यासाची एक वेगळी तांत्रिक परिभाषा योगसूत्रकार या ठिकाणी मांडतात, या शास्त्रामध्ये मांडतात. तर तो जो तांत्रिक अभ्यासाचा अर्थ आहे, योगिक अर्थ जो आहे तो पाहण्यापूर्वी आपण त्याचा जो वाच्यार्थ आहे, अभ्यासाचा जो प्रसिद्धार्थ आहे, वाच्यार्थ आहे, आपण अभ्यास ज्याला म्हणतो तो कशाला म्हणतो हे आपण पहिल्यांदा पाहूया आणि मग त्याची अभ्यासाची जी तांत्रिक परिभाषा शास्त्रात सांगितली आहे त्याचा विचार आपण त्यानंतर करूया. तर पहिल्यांदा आपण त्याचा जो वाच्यार्थ आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. तर अभ्यास या पदाचा वाच्यार्थ म्हणजे काय, तर आवर्तनात्मक प्रयत्न, सतत आवर्तन चालू ठेवायची किंवा परिश्रम, भरपूर परिश्रम करणं
किंवा उद्योग, सतत उद्योगी राहणं, उद्योग करतच राहणं, किंवा धडपडी वृत्ती, किंवा महत्वाकांक्षी असा क्रिया व्यापार, महत्वाकांक्षा ठेवून त्यासाठी ती धडपड करत राहणं, किंवा अंग मेहनत, आटापिटा, आयास प्रयास, कवायतखोरी, चाचणखोरी, म्हणजे वरच्यावर चाचण्या घेत राहायचं, ट्रायल्स अँड एरर्स जसं ज्याला म्हणतात, अशी चाचणखोरी. अशा प्रकारे आपण अभ्यास या पदाचा अर्थ समजतो. म्हणजे एखाद्याला आपण म्हणतो अभ्यास कर, अभ्यास कर म्हणजे आपण काय अपेक्षा ठेवतो की त्यांनी भरपूर परिश्रम करावेत, सतत आवर्तन चालू ठेवावीत, प्रयत्नाची आवर्तन चालू ठेवावीत, धडपड करावी, उद्योग करावा, महत्वाकांक्षी अशा प्रकारचा क्रिया व्यापार चालू ठेवावा, अंग मेहनत करावी, आटापिटा करावा, आयास प्रयास चालू ठेवावा, कवायत खोरीने प्रयत्न करत राहावा, किंवा चाचणखोरी. तर असा आपण एक त्याचा अर्थ समजून असतो. अभ्यास या पदाचा हा झाला वाच्यार्थ. आता या ठिकाणी अभ्यास या पदाचा काय अर्थ आहे तर तो वेगळाच आहे आणि तो आगामी सूत्रातच सांगितलेला आहे. तर त्या अभ्यासाची व्याख्या करताना सूत्रकार म्हणतात की स्थितौ यत्नः अभ्यासः, अर्थात चंचल अशा चित्ताला थोपवणं, नियंत्रित करणं, सुयोजित करणं, किंवा त्याला स्थिरपदी नेऊन ठेवणं, त्याला स्थिरपदी प्राप्त करून देणं, किंवा म्हणजे यासाठी जो प्रयत्न होतो किंवा जो प्रयत्न असेल तो अभ्यास असतो, असा या ठिकाणी योगशास्त्रामध्ये अभ्यास या पदाचा अर्थ आहे. पण तशा यत्नामाग श्रम परिश्रम, आवर्तनात्मकता, आटापिटा, आयास प्रयास, कष्ट मेहनत, चाचणखोरी, कवायतखोरी, प्रग्रह निग्रह नसतातच असं काही नाही. आणि ती म्हणजे खरी तिची संभवनीय अशी लक्षणं असतात असं या ठिकाणी ध्वनित आहे, असंही समजायला पाहिजे. आता शास्त्रार्थ मीमांसेच्या भाषेत सांगायचं म्हणजे योगाला अभिप्रेत, योगाभिमत अशा अभ्यासामध्ये प्रयत्न चालू ठेवणं, आवर्तनशीलता, श्रम परिश्रम, उद्योग, धडपड, अंग मेहनत, आटापिटा, आयास प्रयास, कष्ट, कवायतखोरी, चाचणखोरी या सगळ्या असल्या तरी सगळ्या प्रकारचे, कुठल्याही प्रकारचे श्रम परिश्रम, कुठल्याही प्रकारचे आयास प्रयास हे अभ्यास ठरत नाहीत. आलं का लक्षात? म्हणजे योग साधना म्हणून जी अभ्यासाची साधना असते तर त्यामागे श्रम परिश्रम, आटापिटा, कवायतखोरी वगैरे सगळ्या गोष्टी असतील, पण त्याचा अर्थ असा नाही की कुठल्याही प्रकारची चाचणखोरी, कवायतखोरी, आटापिटा, धडपड, मेहनत, अंग मेहनत हे सगळे अभ्यास ठरतात. तर असं आहे की या ठिकाणी यत्न आणि प्रयत्नांचं त्यांचे जे प्रवर्तक असतील किंवा त्याचं जे ध्येय असेल ते म्हणजे चित्तस्थैर्य. चित्तस्थैर्यासाठी आटापिटा व्हायला पाहिजे, चित्तस्थैर्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि तसं जर चित्तस्थैर्यासाठी तो आटापिटा होत नसेल किंवा तो प्रयत्न होत नसेल, तो उद्यम होत नसेल, तो उद्योग होत नसेल, तर ते अभ्यास हे योगाभ्यास ठरत नाहीत. तसंच साधकाच्या अंगभूत गुणवत्तेनुसार आणि पात्रतेनुसार, अधिकारानुसार श्रम परिश्रमादी नसतील सुद्धा एखाद्या वेळेला. म्हणजे श्रम परिश्रम हवेत, म्हणजे अभ्यास म्हटल्यानंतर परिश्रम असायलाच हवेत असा काही अट्टास धरता येत नाही. कारण अधिकार परत्वे आणि गुणवत्तेनुसार कदाचित आटापिटा, श्रम परिश्रम नसतीलही. कारण ते सोपस्कार हे पूर्वजन्मातून कदाचित पार पाडले असण्याची शक्यता आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक योग साधकाने हा आटापिटा करायलाच पाहिजे असं अट्टास धरण्याचं कारण नाही. कारण अधिकार परत्वे आणि अंगभूत गुणवत्तेनुसार कदाचित त्यांच्या अभ्यासामध्ये ती लक्षणं उतरणार नाहीत. अर्थात पूर्वजन्मातून त्याने ती साधना केली असल्यामुळे त्यांना चालू जन्मामध्ये आटापिटा आणि धडपड
ही अनावश्यक असते. अर्थात अभ्यासामागे श्रमपरिश्रम आदी असतील किंवा नसतील सुद्धा, पण सर्वसामान्यपणे योगासाठी प्रग्रह निग्रह, श्रम परिश्रम, आयास प्रयास आदी असतात ही वास्तवता नाकारण्या इतकी किंवा दुर्लक्षित करण्या एवढी विरळ आणि अपवादात्मक नसते. तात्पर्य हे की अभ्यास या पदानं चित्तस्थैर्यासाठी होणारा प्रयत्न असाच मुख्य अर्थ आहे. मग तो शारीर स्तरावर असेल किंवा शरीर विज्ञान स्तरावर असेल, म्हणजे ज्याला फिजिओलॉजी म्हणतात, किंवा शारीर मानसिक किंवा इंद्रिय मानसिक किंवा मानस शारीर वैज्ञानिक किंवा मज्जा शारीर वैज्ञानिक किंवा मानसिक किंवा चैतिक अशा कशाही प्रकाराने संभवू शकेल. योगाची साधना त्यातील कोणत्याही स्तरावर असली तरी ती निश्चितच हिणवण्याला योग्य नसते. म्हणजे एखाद्या स्तरावर योग साधना चालत असेल तर त्याला मुळीच हिणवण्याचं कारण नाहीये. कारण शेवटी तो शारीर स्तरावर होणारा जर प्रयत्न चित्तस्थैर्यासाठी होत असेल, कारण तो होऊ शकतो, तसा जर होत असेल तर त्याला हिणवण्याचं कारण नाहीये. कारण सर्वसामान्यपणे असं होतं की मानसिक स्तरावर चालू असलेली साधना त्याचा उदो केला जातो आणि शारीर स्तरावर जर साधना होत असेल तर त्याला हिणवलं जातं. तर हे अत्यंत अयोग्य आहे. एकंदरीत अभ्यास या पदानं चित्तस्थैर्यासाठी प्रयत्न असा जरी केला किंवा असा जरी असला तरी त्याची कष्ट सापेक्षत्व, निग्रह सापेक्षत्व आणि परिश्रम सापेक्षत्व वगैरे बाह्य पण ठळक अशी लक्षणं असतात. असो, आता अभ्यास आणि वैराग्य यांच्या संदर्भात पुन्हा पुन्हा असं सांगावंसं वाटतं की चित्त हे अंशात्मकतेनं का होईना उपरम पावल्याशिवाय स्थैर्यरूप शांततेला प्राप्त होत नसतं आणि अंशात्मकतेनं शांत झाल्याशिवाय उपरत सुद्धा होत नसतं. म्हणजे उपरत झाल्याशिवाय शांत होत नाही आणि शांत झाल्याशिवाय उपरत होत नाही, असा एक चमत्कारिक विलक्षण संबंध त्या ठिकाणी आहे. त्यामुळे अस्सल आणि अस्खलित योग साधनेमध्ये अभ्यास आणि वैराग्य यांची परस्पर संयुक्तिकता, परस्पर समन्वय, परस्पर समवाय आणि परस्पर सहवर्तन असतं. आता योगशास्त्राच्या एकूण शास्त्रार्थामध्ये योगशास्त्रकारांना जो प्रबोध करायचा आहे तो असा की योग साधनेच्या योजनाबद्ध आराखड्यामध्ये प्लॅनिंग आणि स्कीमटायझिंग ऑफ योगिक प्रॅक्टिसेस असं म्हणता येईल, त्यामध्ये अमुक टप्पे किंवा अमुक अंग किंवा अमुक काळ अभ्यासासाठी आणि तद्व्यतिरिक्त असा काळ आणि तद्व्यतिरिक्त टप्पे, तद्व्यतिरिक्त अंग ही वैराग्यासाठी अशी नियोजना किंवा ज्याला वॉटरटाईट कंपार्टमेंट म्हणता येईल अशा प्रकारे नसते. किंबहुना ती तशी करूही नये. कारण योगाची साधनांग जी उपायद्वयानं परस्पर संयुक्त आणि समन्वित असतात आणि किंबहुना असावी लागतात. योग साधना म्हणजे परस्परांचा हा एक बेमालूम अचूक असा मिलाफ असतो. योगाचं किंवा अभ्यास वैराग्याचं मनोविज्ञान पाहिलं तरी सुद्धा असं दिसतं की चित्ताचं ज्याला एकाग्र भूमीमध्ये नियोजन किंवा गुंतवणूक होते आणि विप्रसृत अशा चित्ताचा उपसंहार होतो, ज्याला कॉम्पेंडियम म्हणता येईल. चित्त अशा प्रकारे एक प्रकारे उपसंहृत होतं. या दोन्ही प्रक्रिया अन्योन्य असतात. या दोन्ही प्रक्रिया म्हणजे क्रमशः अभ्यास आणि वैराग्य असतात. चित्ताला बहिर्गामी व्यापारापासून प्रत्याहृत करणं, अंतर्मुखतेसाठी आत्मकेंद्रात प्रत्यार्पित करणं, यालाच योगिक निरोध
म्हणतात किंवा तसा तो संभवू शकतो. योगिक निरोध जो आहे तो या प्रक्रियेने संभवत असतो. चित्तवृत्तीचे योगभिन्न जे असे निरोध आहेत ते शारीर वैज्ञानिक म्हणजे फिजिओलॉजिकल प्रक्रियेतून, म्हणजे मेंदूतील मज्जा केंद्र, इंद्रिय केंद्र यामध्ये वायवीय किंवा औषधीय परिणामानं किंवा ज्याला एक्सटर्नल इलेक्ट्रोड्स असं म्हणतात त्याद्वारा एक प्रकारे मांद्य आणून संभवत असतं. म्हणजे ज्याला रेवरी असं म्हणतात. तर अशा काही प्रक्रिया आहेत, योगबाह्य प्रक्रिया आहेत की ज्या ठिकाणी ज्याद्वारा तथाकथित निरोध हा संभवतो. म्हणजे इलेक्ट्रोड्सद्वारा मेंदूला निसंवेदनशील करणं किंवा एखादा वायू हुंगायला देऊन माणसाला काही प्रकारची बेशुद्धी, एका प्रकारची बेशुद्धी आणणं किंवा एखाद्या औषधाद्वारा तसा प्रकार करणं, हे सगळे प्रकार जे आहेत ते योगबाह्य असतात. आणि हा प्रकार म्हणजे हा जो प्रकार आहे तो कोमॅटिक ड्रग्स, सायकॉटिक ड्रग्स, हिप्नॉटिक किंवा ज्याला ऑटो सजेशन्स म्हणतात किंवा मेंदूमध्ये बाह्यतः विद्युत स्फुरण देणं म्हणजे इलेक्ट्रोड्सद्वारा हा प्रकार संभवत असतो. अर्थात तो योगाभिमत नसतो, योगाला अभिमत नसतो, तो योग विरुद्ध असतो. हे काही वेगळं सांगावं लागत नाही. आता अभ्यास या संकल्पनेनं त्याचा प्रसिद्धार्थ जरी घेतला म्हणजे आवर्तनात्मक प्रयत्न, श्रम परिश्रम, उद्योगशीलता, धडपड, अंग मेहनत, आटापिटा, आयास प्रयास, कवायतखोरी, चाचणखोरी वगैरे वगैरे, तरी त्यामध्ये सुद्धा प्रग्रह निग्रह रूप वैराग्याचा एक झटका असतोच. अलग लक्षात. या सगळ्या गोष्टी एक प्रकारे वैराग्याचा एक झटका त्या ठिकाणी हा असावाच लागतो. त्याशिवाय प्रग्रह निग्रह संभवत नाहीत, श्रमपरिश्रम संभवत नाहीत. तसंच वैराग्याच्या किंवा विरतीच्या जोपासनेमध्ये सुद्धा चित्त नियंत्रण रूप यत्नरूप अभ्यास हा असतोच. त्यामुळे अभ्यास हा वैराग्यात्मक आणि वैराग्य हे अभ्यासात्मक असतं असं मान्य करावंच लागतं. त्यामुळे अभ्यास हे वैराग्याचं द्वार असतं तर वैराग्य हे अभ्यासाचं द्वार असतं. वैराग्य कसं त्याचा अंगीकार कसा करावा तर अभ्यासाद्वारा, अभ्यासाचा अंगीकार कसा करावा तर वैराग्याद्वारा. अशा प्रकारे ते परस्परांना द्वारद्वारी संबंधाने युक्त आहेत. आता योगशास्त्राचा, हिंदू मानसशास्त्राचा असा सिद्धांत आहे की वैराग्यामध्ये एक प्रकारची अंतर्मुखता, आत्माभिमुखता ही असते. त्यामुळे वैराग्यामागे अशी आत्माभिमुखतेची व्यंजना, ज्याला सिम्पटम्स म्हणता येईल, ते असतातच. आणि याचा शोध आपल्याला घ्यावा लागतो, या लक्षणांचा शोध घ्यावा लागतो की या वैराग्यामागे आत्माभिमुखता आहे किंवा नाही. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायला हवे की वैराग्य म्हणजे विषय त्याग किंवा विषय संपर्कहीनता नव्हे, तसंच विषयांचा अनंगीकार सुद्धा नाहीये. सर्वसामान्यपणे विषय अनंगीकार किंवा विषय विन्मुखता, विषय विन्मुखावस्था यांना वैराग्य मानलं जातं. पण विषयांनी ओतप्रोत असलेले या विश्वामध्ये विषयाशी वैर बांधून विषय विन्मुख होणं हा प्रकार माशानं पाण्याशी वैर धरतो. त्यामुळे आपल्या शास्त्रांनी आणि विशेषतः पतंजलींनी वैराग्याची एक अत्यंत निर्दोष वास्तववादी अशी व्याख्या केली आहे. अतिरेकी वैराग्यवाद्यांनी तर इंद्रिय खच्चीकरणापर्यंत, इंद्रियांना खच्ची करण्याचा प्रकार तिथपर्यंत मजल मारली आहे. तुम्ही जर मानवी समाजाचा इतिहास पाहिला तर त्या ठिकाणी धर्म आणि तत्वज्ञान यांनी ज्या ज्या वेळा डोकं वर काढलेलं आहे त्यावेळेला बऱ्याच वेळेला असे प्रसंग आलेत की इंद्रिय खच्चीकरण
हा एक तत्वज्ञानाने आणि धर्माने सांगितलेला प्रधान उपाय, मुख्य उपाय माणसाने मान्य केला असं इतिहासामध्ये आपल्याला दिसतं. याचं कारण त्यांनी वैराग्याची अवास्तववादी पण आदर्शवादी अशी व्याख्या केली. वैराग्याची अवास्तववादी पण आदर्शवादी अशी व्याख्या केली. बलात्कारी इंद्रियावर अवरोध करणं किंवा इंद्रिय दडपशाही हे प्रकार त्यांनी वैराग्य ठरवले. पण आपल्या शास्त्रकारांनी मात्र वैराग्याची वास्तववादी व्याख्या केली. त्यांनी वैराग्याचा अर्थ भोगराहित्य न मानता तृष्णाराहित्य असा केलेला आहे. म्हणजे वैराग्य म्हणजे भोगराहित्य नाहीये, सगळं सोडून द्या ह्याला वैराग्य म्हटलं नाहीये, तर तृष्णाराहित्य, तृष्णा सोडून देणं, तृष्णा त्याग ह्याला वैराग्य म्हटलेलं आहे. योगसूत्रकार म्हणतात की हे वैराग्य म्हणजे तृष्णा राहित्य असतं. आणि त्याचं जर विश्लेषण पाहिलं तर आपल्याला असं म्हणता येतं, वैराग्य कशामध्ये, तर ऐहिक पारलौकिक अशा स्थूल सूक्ष्म विषयात. अर्थात वैराग्य हे भोगराहित्यानं उपलक्षित किंवा संलक्षित नसतं, तर तृष्णाराहित्यानं संलक्षित असतं. वैराग्य प्रक्रियेचं सूत्र सांगताना गीताशास्त्र सुद्धा म्हणतं की उच्च तत्वांच्या बुभुक्षेत निम्न तत्वातील बुभुक्षा किंवा तृष्णा नाहीशी होते, परम दृष्ट्वा निवर्तन्ते. असे उच्च तत्वाचा तुम्ही जर ध्यास धरला तर निम्न तत्वांविषयी तुम्हाला असलेली ओढ, तहान, तृष्णा ही आपोआप गळून पडते. तर हा वैराग्याचा एक मूलमंत्र आहे. वैराग्य म्हणजे उच्च तत्वांची कास धरा, उच्च तत्वांबद्दल तृष्णा बाळगा. उच्च तत्वांबद्दल तृष्णा बाळगा म्हणजे आपोआप निम्न तत्वांबद्दलची तृष्णा ही गळून पडेल. अर्थात आत्मबुभुक्षेमध्ये अनात्मबुभुक्षा गळत जाते. आलं का लक्षात? आत्मबुभुक्षा वाढली तर अनात्मबुभुक्षा ही गळत जाते. असा प्रक्रिया सिद्धांत आपली शास्त्र सांगतात. त्यामुळे इंद्रिय खच्चीकरण किंवा इंद्रियांना शुष्कावणं ही प्रक्रिया आपल्या शास्त्रकारांना अजिबात अभिमत नाहीये, किंबहुना ती अमान्य आहे. इंद्रियांना भोगसाधन न करता ज्ञानसाधन म्हणून यथोचित त्यांना स्थान देणं हीच वैदिकांची अभ्युदय प्रक्रिया आहे. आलं का लक्षात? ज्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो, एक क्षणभर विचार करा, प्रश्न करा की आपण यांना ज्ञानेंद्रिय म्हणून वापरतो का भोगेंद्रिय म्हणून वापरतो? डोळ्यांचा वापर आपण दृश्य माध्यमाचं ज्ञान घेण्यासाठी करतो का सौंदर्यामागे भोगदृष्टीने बघतो? तर ही जी ज्ञानेंद्रिय म्हणून आपल्याला शास्त्राने दिलेली आहेत किंवा शास्त्र त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात, त्यांचा आपण ज्ञानेंद्रिय म्हणून उपयोग करतो का भोगेंद्रिय म्हणून उपयोग करतो? तर वैदिकांनी आध्यात्मिक उन्नतीसाठी पहिल्यांदा हा उपदेश दिला की अरे बाबांनो, तुम्ही पहिल्यांदा ही ज्ञानेंद्रिय जी आहे ती ज्ञानेंद्रिय म्हणूनच वापरा, भोगेंद्रिय म्हणून वापरू नका. अशा प्रकारे वैराग्याची रुजवात वैदिकांनी केली. असो, कृष्णार्पणमस्तु.